श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. मातेसी वो संगी बैसोनिया बाळ पसरी मुखकमळ स्तनकांक्षेसी बाळापाशी माता काय मागे ताता ऐके श्री गुरुनाथा काय देऊ घेऊन या देता नाम नाही दाता दयानिधी म्हणता बोल दिसे देऊ तू न शकसी म्हणू मी मानसी 14 भुवनासी तूची दाता. गुरुवाणी पुष्प 3 या ग्रंथातील दान या अध्यायाच्या पुढील भागाचं मी पठण करीत आहे. या अध्यायात परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी आपल्या प्रासादिक वाणीतून मार्गदर्शनपर आशीर्वाद देताना म्हणतात, आपल्याला मिळालेल्या संपत्तीचा अंश ईश्वरार्पित करायला पाहिजे. त्यानेच मनुष्याला खरे सुख मिळते. मनुष्य नेमकं हेच विसरतो. तो म्हणत असतो की मी का बरं द्यायचं, परंतु जोपर्यंत आपण दुसऱ्याला देत नाही तोपर्यंत आपल्याला चांगली गती मिळत नाही. नित्य दानधर्म करीत जा, अन्नदान करीत जा. जे दानधर्म करीत नाहीत, चांगल्या रीतीने पैसा वापरत नाहीत, ते व्यसनाधीन होतात. व्यसनाधीन नसतील तर त्यांची संतती रोगट होते व ती तशी नसेल तर उधळपट्टी करणारी तरी असते. अशी संतती बापाने मिळवलेला पैसा उधळून टाकत असते. त्याचे मूळ कारण काय ते लोकांच्या लक्षात येत नाही. आपल्याला जे मिळेल त्यातून काही ईश्वरार्पण करीत जावे. आपणास 100 रुपये मिळाले तर 99 ठेवावेत व निदान 1 रुपया तरी सत्पात्री दान करावा. दानधर्माशिवाय विचारात तेजस्विता येत नाही. काही घरात 12ही महिने आजारपण चालू असतं. डॉक्टरांची औषधं चालू असतात. यातील काही लोक चुकून आम्हाला भेटले तर त्यांना दानधर्म करीत जा असे मार्गदर्शन आम्ही करतो. त्यावेळी तेच उलट आम्ही फार दानधर्म केला असे म्हणतात. तेव्हा फार शहाणपणा करू नका, तुम्ही काही करीत नाही म्हणून तर हे दिवस आले आहेत तुम्हाला, असे आम्ही त्यांना स्पष्टपणे सांगतो, असे परमपूज्य सद्गुरू म्हणतात. दानधर्मात मीपणा किंवा अहंकार नसावा. मी केले असे चुकूनही म्हणू नका. दानाने तुमची सांपत्तिक स्थिती सुधारेल व तुम्हाला ऊर्जितावस्था येईल. दानधर्म करण्याची नितांत गरज आहे. काही लोकांमध्ये आपण दानधर्म करतो अशी भावना असते, पण आपण काहीही करीत नाही. जे करतो ते फारच तोकडे आहे अशी भावना साधकाच्या मनात असावी. आपण जे काही कराल ते ईश्वरार्पण करावे. आपले दोष कमी करण्याचे हे मोठे साधन आहे. आपल्या मनात नेहमी कर्तव्य बुद्धी जागृत असावी. तो सांगतो म्हणून आपण देतो असे नसून परमेश्वराचे श्रेष्ठत्व आहे म्हणून आपण देतो अशी भावना सदैव असावी. सरकारचे श्रेष्ठत्व मानून आपण टॅक्स देतोच की नाही, आपण त्याचे म्हणजे देवाचे घेतो आणि त्यालाच देतो. मात्र आपणास शक्य होईल तेवढे दान करावे. आलेला संपूर्ण पगार दानात देऊन टाकू नये. नाहीतर आपण म्हणाल की महाराज आता काय करू, सर्व पगार तर देवस्थानाच्या पेटीत टाकला, आम्हाला पुन्हा काढून द्या. जो ईश्वरार्पण बुद्धीने कर्तव्य बुद्धीने दानधर्म करतो त्याची सांपत्तिक स्थिती सुधारते. हल्ली आपण पाहतो की घरोघरी पैसा पुरत नाही, शिजवलेले अन्न पुरत नाही. दानधर्म हे तुमचे दुष्कर्म स्वच्छ करणारे साधन आहे. त्याचा शक्य तेवढा वापर जरूर करा. दानधर्माचे महत्त्व असे आहे की दानाचा गुण परत येण्याकडे असतो. नदीला जसे पाणी ओढ्या नाल्यातून येते त्याप्रमाणे दान दिल्यानंतर धन तुमच्याकडे येत राहते. धन मनुष्याजवळ असणं आवश्यक आहे. त्याचे मानवी जीवनात मोठे महत्त्व आहे. परंतु धनावर फाजील प्रीती नसावी. मनुष्य विशिष्ट कसबाचा उपयोग करून धन कमवतो, त्यात गैर काही नाही. धंदा उद्योग करून पैसा मिळवणं हे काही अयोग्य नाही.
तो त्याचा पुरुषार्थ आहे. परंतु तो पैसा मिळवताना त्यात इतरांचा सुद्धा वाटा आहे हे त्याने लक्षात ठेवावे. पैसे मिळतील त्यातून दान करीत जावे. आपण वर्षभराचे दूध साठवू शकत नाही, जे रोजच्या रोज वापरावे लागते. त्याचप्रमाणे मिळणाऱ्या पैशातून चांगल्या कामासाठी पैसा वापरत जा. पैसे मिळवणे गैर नाही, फक्त त्याबरोबर दातृत्व पाहिजे. शेतकरी जेव्हा धान्य पेरतो तेव्हा ते सर्वांसाठी पेरतो, अशी त्याची भावना असते. देव आहे हे नक्की व आपली तशी भावनाही आहे. मग त्याच्या प्रित्यर्थ आपण का खर्च करीत नाही? ज्या व्यक्ती पात्र आहेत, ज्यांची क्षमता आहे, त्यांनी देवाच्या कार्यासाठी खर्च करायला नको का? परंतु आपण पाहतो की काही लोक क्षमता असून सुद्धा खर्च करत नाहीत. श्रीमंताने दिलेला रुपया व गरिबाने दिलेला रुपया याची किंमत जरी सारखी असली तरी पात्रतेचा फरक पडत असतो. पात्रता असून सुद्धा जे देवासाठी खर्च करीत नाहीत त्यांच्याबद्दल मला खेद वाटतो. याचा अर्थ एवढाच की देवाला त्यांच्याकडून काही स्वीकारायचे नाही, म्हणून त्याला देण्याची बुद्धी होत नसावी. ईश्वर ही भावना मनात रुजू झाली तर खर्च करण्यात कंजूसपणा नको. मनात कंजूसपणा असणे हे फार अयोग्य व चुकीचे आहे. जर तुम्ही मनापासून दान केले तर तोच तुम्हाला देईल, याचा अनुभव तुम्हाला येईल. काही लोकांच्या मनात सद्भाव नसतो, पण ते सेवेचे सोंग करतात, शिवाय फळाची अपेक्षाही करतात. जर तुमच्या विचारांची गती वाढत नसेल तर अपेक्षा मात्र मोठ्या कराल तर ती मोठी चूक होईल. परमपूज्य सद्गुरू पुढे म्हणतात, मी तुम्हाला असे म्हणत नाही की तुम्ही जे तुमच्याकडे आहे ते सर्व दानात देऊन टाका, परंतु आपण पात्रतेप्रमाणे देवासाठी खर्च केला पाहिजे. ईश्वर जिवंत आहे व त्याचे अस्तित्व जर तुम्ही मानत असाल तर आपल्या क्षमतेप्रमाणे धर्मकार्य तुम्ही जरूर करा. जे ईश्वर मानत नाहीत त्यांच्यासाठी वाद घालू नका. एक दिवस असा उगवेल की जे ईश्वर मानत नाहीत त्यांना ईश्वर आहे याची जाणीव होईल. ते ईश्वराची क्षमा मागतील. ईश्वराविषयी केव्हाही क्षुद्र भाव ठेवू नका. श्री गुरुदेव दत्त. गुरुबंधू आणि भगिनींनो, दान या अध्यायाच्या पुढील भागाचं पठण उद्या सकाळी 6 वाजता. श्री गुरुदेव दत्त.